समीर राऊत हे सुद्धा मेहनत घेत असतात. आदेश पाटील यांना सुद्धा आपण बघितलं, विनोद म्हात्रे आणि त्यांचे टीम सहकारी ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट असते समीर राऊतची त्यानुसारच त्यांना धरूनच ते पुढे चालत असतात. म्हणून अभिच्या नावाचा उल्लेख मला या ठिकाणी करावासा वाटला. कुठलंही काम असो, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, मनापासून ते करावं लागतं. आता 2 बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या. नितीनजी शर्मा म्हणतात की वेळ जास्त खर्च झालाय, त्यामुळेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आणि दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर जर्सी मध्येच पाहिजे, ड्रेसिंग मध्ये पाहिजे. जर्सी मध्ये नाही, जे ड्रेसिंग तुम्हाला सांगितलंय ना त्या ड्रेसिंग मध्ये तुमचे 12th मॅन पाहिजेत. मालजीपाडा टीमचा सुद्धा 12th मॅन या ठिकाणी हवा आहे. दोन बॅटर उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत. चर्चा त्यांची होतोय. वेळ जास्त खर्च करू नका, वेळेचं बंधन आहे. वेळ हा फार महत्वाचा आहे. जसं खेळ महत्वाचा आहे तसा वेळ सुद्धा फार महत्वाचा आहे. म्हणूनच वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी चालावंच लागेल. टाइम इज मनी. जसं म्हटलात ना की सुंदरता ही शरीराची जितकी असते त्या सुंदरतेची किंमत नसते. किंमत असते ती चारित्र्याची किंमत असते. बाजारात विकत मिळणाऱ्या घड्याळांची जी किंमत असते त्याही पेक्षा किंमत वेळेची असते. त्यामुळेच वेळेला महत्त्व द्या आणि वेळेनुसारच आपण तुम्ही पुढे या ठिकाणी चालायचं आहे. 2 बॅटर बघूया आता कोणते उतरलेत. आदेश पाटील आणि त्याच्यासोबत केवल घरात या मैदानावर उतरत आहे. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ बॅटिंग करण्याकरता उतरलाय आणि त्यांचंच हे शानदार आवेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच शेठ माणूस, दिलदार व्यक्तिमत्व विजय शेठ पाटील सरांचा कटआउट्स आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील ज्या उमेदवार आहेत, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेत आणि त्याच्यामध्ये उमेदवारी त्यांना मिळाली. आणि त्यांच्या सोबतच बहुजन विकास आघाडीचे संस्थापक, लोकनेते, माजी आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेबांचा कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. पहिले षटक टाकण्याकरता विशाल मडवी तयार. फुल पिच बॉल होता. मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं जातं. चेंडू जातो स्कोरलेग क्षेत्रामध्ये. 2 धाव मिळतील असं वाटतं. या 2 धाब्यांशी खातं उघडलंय. 1 वाजून 43 मिनिटांनी हा पहिला बॉल पडलाय. 20 मिनिटांचा अवधी दिलाय 4 षटकांकरता. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. श्री सोनिका माता मालोडी ए संघाने तर पहिली विजयाची नोंद केली आहे. आता श्री सोनिका माता मालोडी बी ज्या संघाचं नेतृत्व करताना युवा खेळाडूच्या हातामध्ये कमान दिली आहे, कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. आता विशाल मडवी पुढचा चेंडू टाकण्याकरता तयार. चांगला ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ स्ट्रोक इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. जय महाकाल चषक चौकार. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर. आपल्या विजय शेठ पाटील. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे गेली. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची 6 धावा. घरचं मैदान, घरच्या मैदानावरचा अनुभव या ठिकाणी सर्वाधिक त्याचा फायदा होऊ शकतो या टीमला. सरळ बॅटने मिडॉन मध्ये चेंडूला वावला. धावबाचा धोका आहे, धावबाचा धोका आहे. खराब थ्रो आणि खराब थ्रो मुळेच कदाचित ही धाव मिळाली. आणि आता धोका होता बॅटर आदेशला, धोका होता केवल घरात या खेळाडूला. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. धावा झाल्यात 7, बिनबाद 7. दोघांमध्ये कॉलिंग फार महत्वाचं असतं, संभाषण होणं फार महत्वाचं असतं, चर्चा होणं फार महत्वाचं असतं. आणि आता जी चूक झाली त्या चुकीनंतर ही चर्चा होताना दिसतंय.
धावा बनवण्याकरता बॅटरला 3 गोष्टींचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापर करावा लागतोय. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब. इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, तो करत नाही कोणती चूक आणि विशाल मडवी याने अखेरीस भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. पहिला धक्का. अदशेची लयच भारी मना मनात ती रुजणारी दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही, त्याला कमी कशाची नाही, त्याला कमी कशाची नाही. अदशेची लयच भारी मना मनात ती रुजणारी. 7 for 1. नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आलाच पाहिजे. 30 सर्कल क्रॉस करण्याआधी नवीन बॅटर त्या ठिकाणी तयार असणं गरजेचं आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय महाकाल चषक मालजीपाडा 2026 ची ही मोठी स्पर्धा आहे. उद्घाटक म्हणून आपल्याला चांगले समाज कार्यकर्ते कालच्या दिवसामध्ये मिळाले होते. आज सुद्धा बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी आपल्याला अनेक मान्यवर या अतिथी कक्षामध्ये आपण बघणार आहोत. मैदानाच्या आत आता उतरतात समीर राऊत. कमी अवधीत कमी वयामध्ये टेनिस विश्वामध्ये आपल्या नावाची चर्चा, नावाचा डंका वाजवणारा खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा रॉकी ग्रुप चषकात कोळ्याघाटातून खेळण्याकरता हा खेळाडू गेला होता. संघ जरी असफल ठरला असला तरी तो आज डोकं वर काढताना दिसतोय. नाव म्हणता खेळाडू समीर राऊत इज ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एकदा मिळाली लेग बायचा इशारा. सुरुवातीला असं वाटलं होतं की बॅटची मदत मिळते, परंतु पायावर चेंडू आदळतोय. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल विशाल मडवीचा. धावसंख्या 8. 1 बाद 8. ओहो, काय घडलं बघूया. एक धाव तर चौथ्या स्वरूपात पूर्ण केली आणि पंच नितीन शर्माजी व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 1+1 या 2 धावा. धावसंख्येत 2 ने बदल झालाय. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 10 धावा. 10 for 1. पहिले षटक अजूनही संपता संपेना. विशाल मडवी याच्याकडे दांडगा अनुभव आहे, ज्ञानाची शिदोरी आहे, एक्सपिरियन्स आहे. अनेक मोठ्या खेळाडूंना त्याने आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय गोलंदाजी करते वेळी. आता हा मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. फॉरवर्ड डिफेन्सने करताना हा खेळाडू दिसलाय. एका धाब्याची भर पडली. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 11. 11 for 1. कमी कशाची नाही. शेठ बोलतोय गोड त्याची लागतंय ओढ. शेठ बोलतोय गोड त्याची लागतंय ओढ. त्याच्या शब्दात ओढ आहे र, त्याच्या शब्दात ओढ आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटील नावात दम आहे, कार्यात दम आहे. कोणतेही कार्य स्वार्थापोटी न करणारा व्यक्तिमत्व म्हणजेच विजय शेठ गोविंद पाटील आणि त्यांचा कटआउट्स आपल्याला समोर पाहायला मिळतोय. या मॅचकडे पहिले षटक संपल्यानंतर जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 बनली आहे. अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत. या 24 चेंडूंमध्ये पाहूया किती धावा बनवल्या जाऊ शकतात. समीर राऊत नेहमीच सराव करते वेळी लवकर मैदानावर पोहोचण्याचं कार्य करत असतात. विशाल पाटील हे सुद्धा सर्वाधिक जलद गतीने या मैदानावर येणारा व्यक्तिमत्व. आदेश पाटील हे सुद्धा वेळेवर सराव करण्याकरता येत असतात आणि हे घरचं मैदान निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान आहे. या मैदानाकरता भरपूर मेहनत मालजीपाडा टीमने घेतलं. या गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि आज सुसज्ज असं क्रीडांगण या ठिकाणी उभं केलंय. श्री नाग देवतेच्या आशीर्वादाने
हे क्रीडांगण बनलं गेलं आणि म्हणूनच श्री नागोबा क्रिकेट मैदान हे नाव या मैदानाला देण्यात आलंय. आता दुसरं षटक. विघ्नेश मडवीचा हा पहिलाच बॉल, बॅटचा हलकासा होतोय स्पर्श आणि 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 या 4 धाव्यानिशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. स्कोर मोज ऑन 15. पहिल्याच बॉलवर विघ्नेश मडवीच्या एक चपळतेने लेट कटचा फटका खेळताना दिसला. ओ या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू होता. वाईट बॉल असेल, डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. उंची सुद्धा जास्त होती, त्यामुळेच एक वॉर्निंग मिळाली गोलंदाज विघ्नेश मडवीला. धावसंख्या 16. बॅडमिंटन पॉवर प्ले नंतर हे P2 दुसरं षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डिफेन्स केलं मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. स्ट्रेट मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. थ्रो करण्याआधी एकदा मिळाली समीर राऊत या खेळाडूला. मोठा धोका सध्या पत्कारत नाही समीर राऊत, कारण त्याला ठाऊक आहे हे षटक किती महत्वाचं आहे. विघ्नेश हा सुद्धा नावाजलेला खेळाडू आहे. कमी वेळेत त्याने मिळवलेली प्रसिद्धी, नेहमीच विकेट टेकर गोलंदाज राहिलाय. श्री सोनिका माता मालोडी बीड संघाकरता विघ्नेश मडवी हा खेळाडू. धावसंख्या धावफलकावर 17. टायमिंग नव्हतं तरी सुद्धा धावा मिळतील असं वाटतंय. आडव्या बॅटचा वापर केलाय. डीप मिडॉन मधून थ्रो जाण्याआधी एकदा मिळाली अवधेश पाटील या खेळाडूला. मोठे फटके लॉंग ऑन लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये नेहमीच खेळत असतो अवधेश पाटील नावाचा खेळाडू. आणि फुलटॉस बॉल जर त्याच्या बॅटच्या रडार मध्ये आला तर मग त्याला योग्य ती ट्रीटमेंट स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने तो देत असतोय. स्कोर ऑफ द विकेट. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ टायमिंग, इनक्रेडिबल. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार. 4 रन्स. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक सेवा करून शेत मदत करतोय गोरगरिबांची. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक सेवा करून शेत. चौकाराची मदत मिळाली. किती सुंदर फटका खेळताना दिसला हा बॅटर मिस्टर समीर राऊत. धावसंख्या पोहोचली 22 वर. दुसऱ्या षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर इज 22 for 1. शॉर्ट बॉल होता कव्हरच्याच दिशेने. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. बघूया किती धावा मिळतील. देर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. मिळतील धावा 4. जय महाकाल चषक. चौकार. सुवी पॅलेस हॉटेल वाला तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. घरच्या मैदानावर या खेळपट्टीचा अनुभव चांगला असल्या कारणानं तो धावा बनवतोय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 26 धावा. या षटकातील आता शेवटचा बॉल विघ्नेश मडवीचा. आडव्या बॅटचा वापर केलाय. पूल सुद्धा करता आला असता परंतु तो धोका या ठिकाणी पत्करला नाही यावेळेला समीर राऊत या खेळाडूने. बघा शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये 2-2 क्षेत्ररक्षक होते तरी सुद्धा 2 धावा सहजतेने केल्या पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 28. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावा धावफलकावर जमा केल्यात. खेळाडू थोडेसे थकले आहेत त्यामुळेच आभी
नेहमीच सहकार्य करतायत. आता पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. कधी कधी अभिनय केलेलं गायडन्स मार्गदर्शन हे सुद्धा टीमला फायदेशीर ठरत असतं आणि ते आता मैदानाच्या बाहेर जात आहेत. 28 धाबा धाव फलकावर जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमच्या. आता नव्याने गोलंदाज आलाय स्वराज मडवी. चांगलं तंत्र आणि मंत्र या गोलंदाजाकडे सुद्धा पाहायला मिळतोय. त्या जर्सीज आपण बघतोय श्री सोनिका माता मालोडी बी टीमच्या खेळाडूंच्या अंगावर युग मडवी आणि रुहानी काठे यांच्याकडून त्या स्पॉन्सर केलेत. त्यांचा सुद्धा आभार असेल. खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम ते करतायत. मग आपल्या गावातील खेळाडू आहेत ते खेळाडू पुढे गेलेच पाहिजे. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि ह्याच बरोबर एक वॉर्निंग सुद्धा मिळाली स्वराज मडवी या गोलंदाजाला. धाव संख्या 29. स्कोर मूव्स ऑन 29. पुन्हा एकदा स्वराज मडवी आपल्या मार्गावर जातोय. जास्त रनअप नाही. ओ स्विंग गोलंदाजी. आत वळणारा चेंडू गुडलेम क्षेत्रामध्ये टाकल्यानंतर मिडल स्टंप वरून थोडासा सरकताना दिसलाय. हा डॉट बॉल. धाबा आहे धाव फलकावर 29 धाबा. हा डॉट बॉल टाकलाय स्वराज मडवीने. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाब्याची भर पडली कारण एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूचा अभ्यास करणं सुद्धा फार महत्वाचं आहे आणि तो अभ्यास अनुभवाने करायचा असतो. म्हणतात ना की पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान हे जास्त फायदेशीर ठरत असतं. इथे ते अनुभवाचे ज्ञान आहे स्वराज मडवी याला आणि त्यामुळेच चांगले चेंडू तो टाकतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता तो सज्ज आहे. ओ हाफ ट्रॅकर चेंडू होता इन दी एअर. चेंडू हवेत. नो बॉल. नो बॉल. ओ नो. कारण या आधीच एक वॉर्निंग मिळाली होती आणि हा सुद्धा चेंडू जास्त उसळी घेताना दिसलाय. एक वॉर्निंग मिळाली होती 1-2 ओव्हरची. सो पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय. एक वॉर्निंग या आधीच दिली होती आणि तो उल्लेख सुद्धा आपण केला होता. यस अंपायर. DRS पंचांनी हे DRS ची मागणी केलंय दाखवलंय आणि तिसरे पंच इथे पाहणी करतील. योग्य तो निर्णय देताना ते तिसरे पंच आपल्याला दिसून येतील. एक धाव पळून पूर्ण केली होती. सुधारणामुळेच आपल्याला DRS सुद्धा पाहायला मिळतोय. युट्यूब वाहिन्या सुरू झाल्यामुळेच हा DRS मिळतोय. अँड दॅट्स नो बॉल. तिसऱ्या पंचाने निरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर हा निर्णय दिला. सो दोन्ही टीम सपोर्ट करतायत, सहकार्य करतायत. 1+1 या 2 धाव मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात त्या 32 धावा. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 32 धावा. 32. फ्री हिट. मुक्त संचार. फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? स्ट्रायकिंगकडे अवधेश पाटील नावाचा खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता तो राखतोय. मोठे फटके अनेक ठिकाणी त्याने दाखवलेत, अनेक मैदानात त्याने गाजवलेत आणि म्हणूनच हा मोठा फटका. गॅप मध्ये हा चेंडू जाईल काय? अंतिम क्षणी चेंडूला अडवलं गेलं. एकच धाव मिळाली या फ्री हिटच्या चेंडूवर बॅटरला. धाव संख्या पोहोचली 33 वर. एक गडी बाद 33 धावा. व्यक्तिगत खेळीत जर आपण दोन्ही बॅटरच्या बघितल्यात तर 8 चेंडूंमध्ये 17 वर खेळतो समीर राऊत हा खेळाडू आणि अवधेश पाटील 7 बॉल मध्ये 10 वर खेळतायत. दोघांमध्ये जी
चुगलबंदी सुरू आहे. बागीदारी झाली. ओ अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला होता. विशाल मडवी चांगले फिल्डिंग करतायत, चांगला एफर्ट देत आहेत. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झालेल्या आहेत त्या 34 धाबा. एक गडी बाद 34 धाबा. 4 चेंडू टाकून झालेत. एक नो सुद्धा आला तरी सुद्धा चांगली तिखट गोलंदाजी पाहायला मिळते स्वराज मडवी या गोलंदाजाकडून. तारीफ करावी लागेल त्याची. यावेळेला खराब बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. ओ हो, हे नेमकं झालं काय? रिएक्शन बघा त्या खेळाडूची. लगेचच डोळ्यांपर्यंत हात आले. 4 धाव मिळतील. चौकार आलाय. 4 रन्स. थँक्यू. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या झाली आहे 38. ओ ईशान टेकन. विकेटचं पतन झालंय. आदेश पाटील हा खेळाडू यावेळेला आउट होतोय, बाद होतोय. म्हणजेच हा मोठा धक्का दिला गेलाय. याच बरोबर धावसंख्येवर नजर टाकूया. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्या धाव फलकावर त्या 38 धाबा. 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटकांचा खेळ सुद्धा संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा बनल्यात. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमच्या बाद झालेल्या खेळाडू आदेशने आपल्या टीम करता 9 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. आता मधल्या फळीमध्ये अप्पर मिडल ऑर्डर मध्ये बॅटर खेळण्याकरता आलाय रुपेश जाधव या खेळाडूवर जबाबदारी दिली जाते. या परिसरातील पहिला असा खेळाडू ज्याला 2 व्हीलर गाडी मिळाली होती मॅन ऑफ द सिरीज म्हणून, तो रुपेश जाधव मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. लेट फ्रॉमचा मारा. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये वेगाने जाईल. टायमिंग प्रॉपर नव्हतं परंतु दिशा अगदी योग्य पद्धतीने दिली गेली. मिळतील धावा 4. चौकार. आता धावसंख्येचा आलेख वाढत चाललाय. धावा लागल्या जातात 42. 42. पहिल्याच बॉलवर आल्या गोलंदाज जर आपण बघितला हमन. ओहो, यावेळेला चांगला बॉल आहे. डॉट बॉल टाकला गेलाय अमन याच्याद्वारे. हा डॉट बॉल दबाव दडपण काही दिसत नाही गोलंदाजावर, कारण युवा खेळाडूंमध्ये सध्या तरी आपल्याला जास्त ऊर्जा दिसते. जास्त ऊर्जा युवा खेळाडूंमध्ये. हा शॉर्ट बॉल परंतु हा जास्त उसळी घेणारा बॉल होता. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि या 6 धावांनी भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. केलंय हुक, भागवली भूक. षटकार. नाम आडवाण करप्यावाईचा मंदिर. हवेने जसा मैदानावर वेग पकडलाय तसाच वेग आता फलंदाजी करणाऱ्या टीमच्या फलंदाजाने पकडलाय. धावसंख्येचा वेग वाढलाय. धावा झाल्यात धाव फलकावर 48. 4थं षटक सुरू आहे आणि 4थ्या षटकामध्ये धावसंख्या 48 पर्यंत पोहोचली. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. स्वयंभू स्पोर्ट्स पाईगाव आणि त्यांच्या विपक्ष स्वर्गीय
अनिल अंकलेश खार्डी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील. स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव विरुद्ध अनिल अंकलेश खार्डी या दोन्ही संघादरम्यान होणारा पुढील मॅच असेल. पुढचा बॉल लेफ्ट आर्मने चांगला मारा करतायत. आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक होते. एका धाब्यानिशी धावसंख्येत बदल झालाय आणि धाबा झाल्या आहेत 49 धाबा. समीर राऊत सीट अँकर रोल अदा करतोय. ही इज प्लेइंग ऑन 29. 13 बॉल मध्ये 29 धाब्यांवर तो खेळतोय. चांगला अनुभव आहे ह्या फलंदाजाकडे. पिच बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं रुपेश जाधवचं. तरी सुद्धा हो हो ही चूक केली. मोक्याच्या क्षणाला चूक सुद्धा झाली होती आणि 2 धावांचा फायदा झालाय. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाव पळकावर धाबा लागल्या जात आहेत 51. 50 अप. 51 धाबा लागल्या जात आहेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे या चौथ्या षटकामध्ये. स्कोर इज 51. धावसंख्या 51. घरच्या मैदानावर घाम गाळताना चांगला फटका ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ मधून थ्रो करण्याआधी एकदा मिळाली रुपेश या खेळाडूला. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहेत त्या 52. 52 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. नाम आडवा डोंगर त्यानुवाईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुवाईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुवाईचा मंदिर. थँक्यू सो मच. मला अशी माहिती मिळते की 23 मिनिटं खर्च केलेत. त्यामुळेच एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या आणि लगेचच स्वराज मडवी विशाल मडवी चर्चा करतायत. एक खेळाडू आत सुद्धा घेतला जातोय. वेळेचं बंधन आहे त्या वेळेनुसारच तुम्हाला राहणं गरजेचं आहे आणि अगदी योग्य पद्धतीने नियमांचं पालन करताना मालोडी हा संघ दिसतोय. थँक्यू सो मच. कोणत्याही प्रकारची चर्चा त्यांनी केली नाही किंवा प्रश्न उद्भवला नाही. हे फार महत्वाचं आहे. स्वराज मडवी तयार. समोर फलंदाज आहे रुपेश जाधव. धोकादायक खेळाडू रुपेश जाधव. स्विंग अँड मिस. वेग बनणार होता तितकंच चांगलं नियंत्रण. यष्ट्यांचा वेध घेण्याकरता चेंडू आपटला होता परंतु यष्ट्या काय उद्ध्वस्त झाल्या नाही. बॅटर बीट होतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे सध्याच्या घडीला 52. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. वापसी सुद्धा फार महत्वाचे असं कमबॅक केलं जातोय. स्लोवर वन या आधी बघितला आपण तर ब्लॅक होलच्या दिशेने चेंडू टाकलाय आणि इथे गुड लेन स्पॉटवर चेंडू टाकलाय परंतु गती सुद्धा कमी होती. जो टर्न घेणारा चेंडू दिसलाय. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत. धावसंख्या धावफळकर आहे ती 52. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आता स्कोअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही. बॅटरला मिळते 4 धावांची भेट. चौकार. आईचा वार हाय ग कोंबुरा 4.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धाव फळकावर मालजीपाडा टीमची 56. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. रुपेश जाधव इज ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपर शफल झालाय परंतु नेमकं काय घडलंय ते बघूया. हा चेंडू डावी एसटीच्या वरून गेलाय. डावी एसटीच्या वरून गेलाय त्यामुळेच त्या ठिकाणी हा डॉट बॉल असेल. या षटकातील तिसरा चेंडू डॉट टाकलाय. चांगले व्हेरिएशन चांगले बदल अंतिम क्षणाला अंतिम षटकात घडून आणलाय. आता मोठा फटका बघितला आपण तर वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. जय महाकाल चषक चौकार. अंक शरद दादा शर्यत भिवंडी यांच्यामध्ये
थँक्यू. 13 मध्ये 29 वर नाबाद खेळी करताना समीर राऊत हा खेळाडू दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला आता रुपेश जाधव 11 वर खेळतोय. मोठा फटका. गोईंग 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 अँड गॉन. मॅसिव्ह हिट. सिक्सर. पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 67 धावसंख्येचं टार्गेट रचावं लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये. श्री सोनिका माता मालोडी बी या संघाला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत आणि तदनंतर टॉस करूया. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आमच्यामध्ये. आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आमच्यामध्ये. आला रे आला, चकडेवाला. आला रे आला, चकडेवाला. मधुरी जकड्यामध्ये, दादा मधुरी जकड्यामध्ये. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. थँक्यू. प्रथमेशजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रथमेश या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन येताना दिसतील. स्वयंभू पायगाव आणि एका बाजूला अनिल अंकलेश खार्डी. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत. 4 षटकांचा मॅच असेल. यस समीर, पुढील होणारे जे मॅच आहे ते किती षटकांचं असेल? 4 षटकांचे मॅच असेल आणि त्याचा टॉस आपण करतोय. टॉस केला जातोय. प्रथमेशजी यांच्या शुभ हस्ते. कॉलिंग कोण करतोय? खार्डी टीमचे कॅप्टन कॉलिंग करत आहेत. चला त्यांना संधी देऊया. छाप की काटा? मराठीत बोला ना. छापा असा आवाज. काटा आलाय. याचाच अर्थ हा टॉस जिंकलाय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीमचे कॅप्टन नितीनने. पहिला मॅच असं वाटलं नव्हतं तुम्ही जिंकणार, परंतु आता दुसऱ्या मॅच साठी काय तयारी केलंय? टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोरच्या टीम विरुद्ध लढा द्यायचा आहे. जवळजवळ एकाच ग्रामपंचायत हद्दीमधील तुमचे दोन्ही संघ आहेत. एकमेकांविरुद्ध कधी यंदा खेळलात? हो खेळलोय आणि त्यांनी आम्हाला हरवलेलं सुद्धा आहे. क्या बात आहे. म्हणजे आता ती तयारी तुम्हाला करावी लागेल त्यांना हरवण्याची. फिल्डिंग करताना समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या 11 खेळाडूंमध्ये काही बदलाव असेल की सेम टीम असेल जी पहिला मॅच खेळताना दिसली? नाही, आता एक चेंज होणार आहे. जितो दादा येणार आहे आता या मॅचला. म्हणजे तो आल्यानंतर तुमची संपूर्ण टीम ही जी चांगली आहे, मजबूत होईल असं वाटतं तुम्हाला? हो नक्कीच. एन्जॉय केलं पहिल्या मॅचला? हो खूप एन्जॉय केलं. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. थँक्यू. दुसऱ्या बाजूला खार्डी टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता, त्याने म्हटलं की आम्हाला एकदा तुम्ही हरवलं, तर तुमचा निर्णय काय असता? टॉस जिंकला असता तर फिल्डिंग घेण्याचा. बॅटिंग करायचं आहे. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांमध्ये किती धावा बनवाल आणि आता कशी तयारी केलीत? काय डॉपेज त्या संघाविरुद्ध आखलेत तुम्ही? आम्ही धावा 40 ते 50 करण्याचा प्रयत्न करून आमचे 2 खेळाडू सध्या दुसऱ्या मॅच खेळायला गेल्यात, तर काहीतरी चेंज करू आम्ही. तुम्ही चेंजेस करणार आहात, परंतु जबाबदारी कोणाची असेल? कारण मागच्या मॅचमध्ये जे फ्लॉप ठरलेले खेळाडू आहेत, फलंदाज आहेत, त्यांनी चांगला खेळ करावा असं वाटतं तुम्हाला? हो नक्कीच ना. आदित्य करून खूप अपेक्षा आहे. आदित्यकडून मोठ्या अपेक्षा असेल. चांगला मॅच होईल हा. हो नक्कीच. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा या मॅच करता. हां. चला तर टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव टीमचे कॅप्टन नितीन मुकादम यांनी आणि त्याने म्हटलंय की आम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंग असेल स्वर्गीय अनिल अंकलेश खार्डी या टीमची. होणारा मॅच 4 षटकांचा असेल. तो दुसऱ्या फेरीतील पहिलाच मॅच असेल. चला तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. स्टील स्टे ट्यून ऑन डिका स्पोर्ट्स लाईव्ह. थँक्यू संदीपजी
गावण्यांचा आपण आवाज ऐकलात. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिले गेलं तर उपस्थित प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत जय महाकाल मालजीपाडा आयोजित जय महाकाल चषक आपण बघतायत. एक जबरदस्त क्रिकेटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच सेशन जाऊयात. लक्ष भलं मोठं सेट केले. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या अर्थातच 66 टीम जय महाकाल मालजीपाडा घरचा संघ आहे. यजमान संघ असल्या कारणास्तव मैदानाचा आढावा होता आणि त्याच कारणास्तव आदेश पाटील केवळ घरात लवकर आउट झाले, परंतु आदेश पाटील चांगली बॅटिंग केली. समीर राऊत शेवटपर्यंत टिकले. रुपेशला देखील आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला बॉल चांगला वेग, चांगला टप्पा नियंत्रण जे पाटीलचं राहिले आणि मालजीपाडा अगदी जर पाहिलं तर गाव आणि त्या गावामधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून जय पाटीलकडे पाहिलं जातं. वेग चांगला होता, नियंत्रण इथे चांगलं होतं आणि पहिला बॉल इथे डॉट आलाय. कालच्या दिवसात जय पाटील यांना देखील आपण पाहिलं रॉकी ग्रुप चषकामध्ये ॲज अ बॉलरमधून जर पाहिलं तर निवड झाली आणि अफलातून गोलंदाजी त्यांची देखील राहिली होती. ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक दीपू यांना आपण बघतायत. उल्लेख केला होता जर्सीचा, नवीन टी शर्ट्स आपण बघताय जरूर. SP धाबा यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेल्या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील जय महाकाल मालजीपाडा संघाला. इथे जर पाहिलं तर बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू निर्धावाच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. जयच्या विरोधात खेळणं थोडंसं कठीण राहील. आतापर्यंत फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहे मिस्टर विशाल रावते आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळत आहे रुपेश काटे. पुढचा बॉल गोलंदाज जय तयार. ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले. फुल टॉस बॉल आहे. ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत वेगाने. एक सिंगल प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि इथे 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमचे कॅप्टन कार्तिक पाटील आणि आपण बघताय छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिले गेले एक बेस्ट फिल्डर काउकरला पोहोचतील. तत्पूर्वी 2 धावा तर रोखू शकत नाही. या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा जय पाटील तयार. ओव्हर दी विकेटने खोलवटाचा बॉल होता. समीर राऊत वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. फेकी झाले. एक धाव तर काही रोखू शकत नाही. चांगली कॉलिंग होती, चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती या बॉलवरती. पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफटकावरती. यापुढची महत्वाची मॅच पायगावची विपक्ष जर पाहिलं तर खार्डीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक बलाढ्य संघ आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. द्वंद्व युद्ध या पुढच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका हवेत खेळलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. डीप मधून पुढे येतील कार्तिक पाटील. बॉलला अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने उचलतील. फेकी होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त होईल. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. सुरुवात संत आणि सावध पावित्र्यानेच केले. 4 धावा फक्त धावफटकावरती लागल्या गेल्यात. 67 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 4च धावा कुठेतरी धावा बनल्या नाहीये त्या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवटाचा बॉल होता. बॉल मागे निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहेत, फाईन लेगचे बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग लेगला बॉल निघून जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो यशस्वी. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्यात. पहिल्या जर पाहिलं गेलं तर षटकातील आतापर्यंत 6 चेंडू फेकून झाले. अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 6 धावा धावफटकावरती विदाउट लॉस. सुरुवात थोडीशी धीम्यागतीने झाले परंतु इथे मोठ्या धावचुकीचा पाठलाग करायचा आहे तर वेगाने धावा या बनवाव्याच लागतील. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. सांग भेटशील कवा मेथींचेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा डीजे मॅडी अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू डीजे. सोनिका माता बी संघाला आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इथे मोठ्या धावींचा पाठलाग. इथे फुल टॉस बॉल आहे आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल प्राप्त केली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कार्तिक पाटीलने चुकी केली. बॉल मागे निघून जाईल. तत्पूर्वी जय पाटीलचं कमबॅक येईल आणि इथे पंचांचा इशारा आहे नो बॉल.
इथे नो बॉल आहे. अगदी जर पाहिले तर कमरेपेक्षा वर हा चेंडू हाताळला होता. वेस्ट हाईट पेक्षा अगदी जर पाहिले तर वरती हा चेंडू हाताळला गेला. पंचांचा इशारा नो बॉल आला. पुढचा बॉल फ्री हिट असेल. रुपेशने षटकाची सुरुवात थोडेसे जर पाहिले तर खर्चिक धावसंख्येने केले. या बॉलवरती जर पाहिले तर जवळपास धावा खर्च केल्या. तीन धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 9 धावा. फुलटस बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. जास्त काय धावा मिळणार नाही आहेत. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. केवळ घरात एक अष्टपैलू खेळाडू इथे फाईन लेगला आलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 धावा. थँक्यू डिजे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावर लागल्या गेल्या आहेत 18च्या घरामध्ये. या षटकामध्ये धावा आल्या आहेत आणि याच तर धावेंची खरं तर गरज होती बॅटिंग करणारी टीम. अर्थात जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये सोनिका माता बी संघाला आणि त्या धावा येत आहेत ज्या धाव्यांची गरज होती. 18 धावा फटकावर लागल्या आहेत. या पुढचा बॉल 1 बाउन्स फॉर दी ओव्हर पंचाने घोषित केले. ऑफस्टिकच्या बाहेर चपल झाले. खेचून मारलाय कार्तिक पाटील. वा काय फिल्डिंग दर्शवले गेले. अफलातून फिल्डिंगचे एफर्ट. काय फिल्डिंग केली तिथे. अगदी जर पाहिले गेले तर उडी घेतली. बॉलवरती नजर ठेवली. अगदी जर पाहिले तर आतमध्ये बॉलला ढकललं. जसा बॉल आतमध्ये आला लगेचच बॉलपर्यंत गेले. पोचले आणि काय फेकी केली. जबरदस्त एफर्ट कार्तिक पाटील. आणि चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डिका स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहू शकता. YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण क्षणचित्र त्या संपूर्ण डिका स्पोर्ट लाईव्ह वरती आपण जाऊन पाहू शकतात. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे बीट झालेत. अगदी जर पाहिजे मिडल स्टिक वरतून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये दीपूच्या हातामध्ये निघून झालाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा 3 बॉल. षटक क्रमांक 2 मधील इथील देखील शिल्लक राहील. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके खेळायचे आहेत. परिस्थिती काही असू द्या परंतु आपल्या संघाला जिंकायचं असेल तर इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगल्या पार्टनरशिपला बेल्ट करावं लागेल. पुढचा बॉल शेवटचा 3. इथे फटका खेळायचा होता ऑन साइडला. बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. फलंदाज दर्शवतात लॉंग ऑफला खेळायचा होता. फटका ऑन साइडला टर्न केली गेली बॅट. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 67 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 20 धावा फटकावरती लागल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. चांगलं संगीत आगरी कोळ्यांच्या कुल स्वामीने आपण बघतात. आई एकवीरच एक सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. डीजे युवराज हिमालय पाटील याचे प्रोप्रायटर आहेत. चांगली साऊंड सिस्टीम आणि ज्याच्या वेळेला जुचंद्र परिसर असो, मालजीपाडा परिसर असो, वसई किल्ला बंदर असो, अशा मोठमोठ्या विभागांमध्ये जाऊन जर पाहिले तर ज्यांची साऊंड सिस्टीम आपण नेहमीच बघतायत त्याचे प्रोप्रायटर डीजे चे जरूर आपल्याला पाहायला मिळतं हिमालयचे पाटील. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फटकावरती लागल्या आहेत. येणारे बॉल 18 बॉल मध्ये करायचे 47 धावा. जय पाटील पुन्हा एकदा कंटिन्यू. 3ऱ्या ओव्हर मध्ये आले. पहिला बॉल लाऊड अपील आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात या स्पर्धेतील हा दुसरा फलंदाज असेल जो आउट झालाय. विकेट.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जे महाकाल मालजीपडा आयोजित जे महाकाल चषक आपण बघतायत, एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. आजचा सलगचा दुसरा दिवस 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते आणि आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस, फायनल डे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जवळपास 21 संघ आहेत, त्यामधून 16 संघांना प्राधान्य दिले. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट व्यवस्थित जर पाहिलं तर 8-8 संघ प्रत्येक दिवसामध्ये खेळताना दिसत आहेत आणि त्यामध्ये जर पाहिले गेलं तर व्यवस्थित मॅचेस देखील कम्प्लीट होताना दिसत आहेत. पुढचा बॉल जय पाटील पहिल्या बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केले. पुढचा बॉल इथे फुल लेनचा बॉल कन्वर्ट केले फटक्यामध्ये. इथे फटका फसलाय लॉंग ऑफला. बॅक टू बॅक आज सलगचा दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय सोनिका माता बी संघाला. विसवची पारून नेसली गो नवातारा. विसवची पारून नेसली गो नवातारा. जाऊचल गो पत्राला गपारू दर्याचे मुंजेला. जाऊचल गो पत्राला गपारू दर्याचे मुंजेला. थँक्यू डीजे. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. आणखीन एक धक्का आल्या पावली परतावं लागेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले मिस्टर विघ्नेश यांना आपण बघितलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 4 वरती दाखल झालेत मिस्टर स्वराज मडवी. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल, जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. जय पाटील काय कमबॅक करतोय अफलातूनरित्या. आतापर्यंत सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केले जय पाटील या गोलंदाजाने. कालच्या दिवसात जर पाहिले गेले तर भरपूर विक्रम आपल्याला पाहायला मिळाले, त्याचा देखील उल्लेख या बॉल नंतर आपण करूयात. पुढचा बॉल इथे फटका हवेत खेळलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. हॅट्रिकची संधी समीर राऊत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि शेवटच्या क्षणाला समीर राऊत आणि आदेश पाटीलला बीट करत असताना बॉल थेट सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. इथे फुल टॉस बॉल आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. यापूर्वी केलेला अगदी जर पाहिले तर पलटवार आता प्रतिस्पर्धी संघाला करतोय गारात. आणखीन एक षटकार. शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. थँक्यू डीजे. समीर राऊत कडून झाली चुकी. चौकार सुटला, आत्मविश्वास वाढला. फलंदाजाचा लगेच षटकार या ठिकाणी ठोकला गेला. या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 30च्या घरामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले आहेत. क्या बात आहे. धावसंख्या वेगाने बनवायची आहे, मॅच जिंकायची असेल तर हे माहीत आहे. मैदानाच्या आतमध्ये सोनिका माता 20 संघाला आणि 30 आतापर्यंत कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर पाहायला मिळतात जय पाटील. पुन्हा एकदा बॉलर तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सरचा प्रयत्न होता, पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि यस पंचांचा इशारा वाईट बॉल आलाय. एक धाव अंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. 1 बाउन्स फॉर दिस ओव्हर. आणखीन जर एखादा असा चेंडू पाहायला मिळाला तर गोलंदाज जय पाटीलला दंडित केलं जाईल. हेच पंचांनी या ठिकाणी रेफर केले गेले. संघाची धावसंख्या आता फटकावरती जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून 31 धावा. बॅटच्या टोला लागलाय. जय पाटील पोहोचतायत, बॉल डायरेक्ट हिट तिथे गेलाय. अपील त्या ठिकाणी झालंय. नॉट आउट पंचांनी घोषित केलंय. प्रयत्न चांगले होते जय पाटीलचे. इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक सिंगल आले. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 32 धावा, 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. आता इथे शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 3 मधील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 67चा धावेंचा पाठलाग सुरू आहे आणि आतापर्यंत 17 बॉलचा खेळ कंप्लीट होत असताना 32 बनल्यात. इथून देखील बऱ्याच धावा या गोळा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला.
समीर राऊत फिल्डिंग सजवत असताना आपण बघता विनय पाटील यांना डीप मध्ये प्रोटेक्ट केले गेले. स्क्वेअर लेग मध्ये आपण अजून त्यांना बघतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज जय पाटील. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेने संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 33च्या घरामध्ये. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये जर पाहिले तर 34 धावेंचं इथून देखील समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू 34 धावा. 18 मध्ये 33 बनलाय, 12 मध्ये 34 करायच्या डिफिकल्ट आहेत, परंतु करण्याची धमक आता मात्र इथे सोनिका माता बी या संघामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. होतील की नाही हा प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे. त्या अगोदर घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठ. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आता 34चं समीकरण आहे. येणारे बॉल असेल 12. केवल घरत एक अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिले गेलं, एक बेस्ट ऑलराऊंडर आहेत या टीमचे. जर पाहिले तर एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेलं. आता केवल घरत षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाले. स्ट्रायकरवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर विशाल रावते. पहिला बॉल बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न, हा भरपूर बाउन्स झाला बॉल. पंचांचा इशारा, वाईट बॉल आलाय. मोंटीजी घोडेकर सर आपण बघताय, नितीन शर्मा सर आपण बघतायत आणि पंचांचा इशारा. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर पहिल्याच बॉलवरती आलाय. आता बाउन्सर इथे जर टाकला तर दंडित केलं जाईल. पाहूयात कशा पद्धतीचे 6 चेंडू हाताळतील. केवल पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. स्ट्रायकरवरती विशाल. ओहो, यावेळेला जर बाल पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित जर बाल बॅटच्या रडारमध्ये येऊ शकले नाही आहे. जय पाटील पोहोचण्याचा प्रयत्न करतात बॉलपर्यंत. एका टप्प्याच्या साहाय्याने फेकी होईल. ॲक्युरेट डिपू चांगले चपळ एसटी रक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. आणि खरं तर जर पाहिले तर एसटी रक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते प्रत्येक टीममध्ये. आणि जय महाकाल मालजीपाडामध्ये आत्तापर्यंत चांगली एसट्यांची अगदी पाहिलं तर एसटी रक्षकाची भूमिका अदा करत असताना आपण बघताय दिपू यांना. चांगली फेकी, चांगलं कलेक्ट त्या ठिकाणी केलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 36. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अशा फटक्यांची खरं तर गरज नाहीये, परंतु ते फटके येत आहेत. 1 धाव तर प्राप्त केली जाईल, जास्त धावा तर मिळणार नाही. चांगली फेकी त्या ठिकाणी डीप मध्ये येत असताना दिसतंय आदेश पाटील. आदेश पाटीलने एक विक्रम गेल्या वर्षी केला होता. सलग 5 बॉलमध्ये 5 चौकार जरूर आपण पाहिले होते अगदी पर्यानगरच्या त्या क्रिकेटच्या मैदानावरती. आणि खरं तर ती देखील आठवण एक ताजी झाली. आणि खरं तर आदेश षटकार कमी मारतात, चौकार जास्तीत जास्त मारतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आदेशची सातत्याने आम्ही पाहिले. इथे फटका चांगला बॅटला मिडल ऑफ द बॅटने. इथे जर पाहिले गेले तर काय घडले, यस इशारा येईलच. पंचांचा इशारा आलाय 6 धावेंसाठी षटकार. षटकार आलाय म्हणजेच जी रोप आहे, जी लाईन दोरी आहे त्याच्यावरती ॲक्युरेट बॉल पडला कारणास्तव पुन्हा एकदा आतमध्ये बॉल गेलेला आहे. अर्थातच जर पाहिलं तर षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून मॅचला आता टर्निंग पॉइंट आलेला आहे, कारण की षटकार फार महत्त्वाचा मॅचमध्ये. तो षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला फलंदाज स्वराज मडवीने. पा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते, क्रिकेटमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा बनतायत. 6 बॉल 36 देखील आपण पाहिल्यात, 6 बॉल 30 पाहिल्यात, 6 बॉल 25 आपण पाहिल्यात. आणि काही वेळेला 6 बॉल 6 देखील झालेले नाही आहेत, 6 बॉल 5 देखील झालेले नाही आहेत, 1 बॉल 1 देखील झालेला नाही आहे. क्रिकेटचा हा खेळ अद्भुतपूर्व खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. केवलच्या विरोधात आक्रमण केले. केवल कमबॅक करतील का? पुढचा बॉल. ओहो, इथे स्विंग अँड मिस. टप्पा थोडा लांब ठेवला, चेंडूमध्ये परिवर्तन केलं, गती थोडीशी कमी केली, लॅक ऑफ द पेस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले, कमबॅक केले. केवल घरतनी या ओव्हरमध्ये षटकार आल्यानंतर पूर्व आगमन कसं करावं हे केवलने या बॉलवरती दर्शवले गेले. 8 बॉलमध्ये करायच्या 24 धावा. हे 2 बॉल फार महत्वाचे. या 2 बॉलवरती जर 8 पेक्षा जास्त धावा बनतात तर प्रतिस्पर्धी टीमला हा बेनिफिट राहील. एखादी विकेट इथून जर आले, डॉट बॉल आले तर कदाचित टीम जय महाकाल मालजीपाड्याच्या संघाचं देखील वर्चस्व राहील. परंतु इथे व्हाईट बॉल हाताळला गोलंदाज केवलने.
संघाच्या धावसंख्येत भर पडला, 1च्या माध्यमात जाऊन पोहोचते. धाव फटकावरती स्कोर कार्ड 44 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. 8 चेंडू आणि 23 धावेचे समीकरण. चांगलं गुणलेखक मनीष यांना आपण बघतायत, नीरज किनी यांना आपण बघतायत. गेल्या कालच्या दिवसापासून आतापर्यंत नीरज किनीने अफलातून क्रिकेटर देखील आहेत, स्कोरर देखील आहेत आणि उत्कृष्ट दर्जाचे मला वाटते दत्ताली समिती या टीमचे गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटची आवड ही प्रत्येकाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं गेलं तर प्रत्येक जण अजूनपर्यंत 40+ जर 40 वय झालं तिथून 40+ आपण खेळतो आणि खरं तर प्रत्येकांना क्रिकेटची एक आवड लागली गेली. शेवटचा 3 बॉल हवेत उडाला. बॉल बॅटची लिडिंग एज. विकेट किपर मिस्टर दीपू पोस्ट डाऊन दी बॉल. टिपला जेल मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा धक्का. पालघर जिल्ह्याची शान आहे र, वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आता शेठची लयच भारी, मना मनात ती रुजणारी. दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही. त्याला कमी कशाची नाही. त्याला कमी कशाची नाही. आता शेठची लयच भारी, मना मनात ती रुजणारी. दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही. शेठ बोलतोय गोड त्याची लागतंय ओढ. शेठ बोलतोय गोड त्याची लागतंय ओढ. त्याच्या शब्दात ओढ आहे ग. त्याच्या शब्दात ओढ आहे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉलमध्ये करायचे 23 धावा, 4 षटकार मारावे लागते. आता मात्र अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स गोलंदाज आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. विनोद म्हात्रे ज्यांनी कित्येक वर्ष मालजीपाडा गावासाठी क्रिकेट खेळले, अजून देखील क्रिकेट खेळत आहेत. 40+ मास्टर मालजीपाडा या संघाच्या माध्यमातून देखील खेळत आहेत आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर चांगले गोलंदाज आहेत. नेहमीच शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती राहिला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल मडवी दाखल झालेत. पहा विशाल रावते पहिल्या बॉलपासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिंगल डबलवरती फोकस त्याने केले. जवळपास 2 चौकारच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सिंगल डबलच्या साहाय्याने बऱ्याच धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल 23चं समीकरण. इथे पहिला बॉल समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे. विशाल रावतेच्या बॅटमधून षटकार. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. थँक्यू डीजे. 14 चेंडूमध्ये आतापर्यंत 25 धाव्यांची झुंजावती खेळी करत असताना विशाल रावतेला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. 100 खेळीला लढवण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमात राहिला. 5 बॉलमध्ये करायच्या 17 धावा. या पुढचा बॉल पुन्हा एकदा खुटप्याचा बॉल. आक्रमण केल्या बॉलवरती आणि बॉल सीमारेषा पलीकडे. प्रयत्न केले, प्रयत्न पडले कमी आणि प्रतिस्पर्धी संघाला 6 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या. षटकार विशाल रावतेच्या बॅटमधून. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक सेवा करून शेठ मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. मदत करतोय गोरगरिबांची. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. थँक्यू डीजे. विशाल रावते मॅन इन फॉर्म का बॅटिंग करतोय. अफलातून वेळ घेतली आणि प्रतिस्पर्ध्याची आता जर पाहिले गेले तर हावी ठरला गेला. बॅटिंग चांगली करतोय अफलातून. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये करायचे आहेत, त्यामध्ये 11 धावा. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतोय. जय महाकाल चषक आपण बघतायत आणि यजमान संघ घरचा संघ आणि त्यांच्यावरती केलेलं आक्रमण. पुन्हा एकदा विरोध तयार. षटकातील 3रा बॉल.
4 मध्ये 11 समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल सीमारेच्या पलीकडे षटकार आणि इथे आलाय चौकार. काय झालाय पलटवर या मॅच वरती. तुझी शेट मदत करतोय गोरगरिबांची 404 गाडी नंबरवाला सुवी पॅलेस हॉटेलवाला. थँक्यू डीजे. 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 3 बॉल मध्ये जर पाहिले गेले तर 7 धाब्यांचं लक्ष या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 3 बॉल 7. विशाल रावते मॅन इन फॉर्म जबरदस्त बॅटिंग करतोय. ओहो पुन्हा एकदा लांबच लांब मारले बॉलला. बॉल सीमारेच्या पलीकडे डीप विकेट क्लिअर करणारा या मॅचची हवा काढणारा आलाय षटकार. नावात दम हाईर आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाईर. थँक्यू डीजे. वैयक्तिक जर पाहिले तर 17 बॉल मध्ये जर पाहिले गेले तर 41 धावा ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. विशाल रावते जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसात जर पाहिलं तर खाडी टीमच्या माध्यमातून खेळत असताना वाटतं भावेश पाटीलचं अर्धशतक हे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमात झालंय. 17 बॉल मध्ये त्याने जर पाहिले तर 51 धावा केल्या. त्यांचा संघ पराभवाच्या छाले गेला. 2 बॉल 1 धावेचं लक्ष. ही मॅच जिंकण्यासाठी कोण जिंकेल? सोनिका माता बी का त्यांच्या विपक्षात जय महाकाल मालजीपाडा. दोन्ही यजमान संघ 2 बॉल मध्ये कमबॅक करावं लागेल विनोदला या बॉल वरती. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा समीर वरती बॉल जरूर जर पाहिलं तर ड्राईव्ह केला होता. फुलटॉस बॉल मध्ये जरूर कॅच जर घेतला असता कदाचित विकेट गेली असती. इथे नाराजगी व्यक्त केली जय महाकाल मालजीपाडा संघाने. पराभवाच्या छायाला एक जावं लागेल आणि कॉंग्रॅच्युलेशन्स सोनिका माता बी संघ. जबरदस्त बॅटिंग या मॅचचा म्हणतो मॅच नो डाऊट. ज्याने मॅचला स्वतःच्या संघाला स्वतःला सावरलं. पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. जिंकून दिलं आणि या मॅचचा म्हणतो मॅच नो डाऊट अबाउट इट विशाल रावते ठरलेत या मॅचचा म्हणतो मॅच. 18 बॉल मध्ये 42 धावा 3 षटकार 3 चौकार. कालच्या दिवसापासून धावा चेस होत नव्हत्या परंतु आजच्या दिवसात धावा चेस होताना दिसतात आणि एवढं मोठं भलं लक्ष जरूर जय महाकालच्या अगदी पाहिलं गेलं तर टीमने पुढे आणले गेले परंतु त्याही लक्ष्याला पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. चला खाडी संघ तर रेडी आहे. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ खाडी संघाच्या माध्यमात राहिला. त्याच कारणास्तव दुसऱ्या फेरीमध्ये तो दाखल झाला. आता दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच मैदानाच्या सुरू होईल. 4 ओव्हरची मॅच. चला विशाल रावते आणि यायचा मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी जबरदस्त कामगिरी